नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. श्रीराम मंदिराच्या 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला देशभरातून 20 चित्रकारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पैठणचे सुपुत्र सध्या कामानिमित्त पुण्यामध्ये वास्तव्यास असणारे सोमनाथ बोठे यांना देखील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने निमंत्रित करण्यात आलं आहे. बावीस जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिवाळी साजरी व्हावी या हेतूने भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये 4 किलो साखर आणि 1 किलो डाळ वाटप करण्यात आली. अनेक वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम हे 22 जानेवारी रोजी अयोध्येत येणार असून त्या पार्श्वभूमीवर खरी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे माझ्या खर्चातून मतदारसंघामध्ये साखर तसेच डाळीचे वाटप करण्यात असल्याची प्रतिक्रिया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टकडून गणपती मंदिराच्या आजूबाजूच्या 4 मंदिरांचा कलश स्थापन सोहळा संपन्न झालाय. कोल्हापूर करवीर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य यांच्या हस्ते श्री चिंतामणेश्वर देव, श्री सूर्यनारायण देव, श्री लक्ष्मीनारायण देव आणि श्री चिंतामणेश्वरी देवी या 4ही मंदिरांचा कलश स्थापना सोहळा संपन्न झालाय. विधिवत पूजा अर्चा करत या 4ही मंदिरांच्या वर कळस बसवण्यात आले. यावेळी सांगलीकर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात कोविड जेन 1 चा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात RT-PCR टेस्ट करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. येवला शहरात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यांचे लचके तोडले आहेत. मुलतानपुरा भागामध्ये चिमुकले खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्या मुलांचे जबडे फाडलेत. इरफान अन्सारी वय वर्ष 3 आणि आर्या अन्सारी वय वर्ष 1 असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. जखमी मुलांना येवला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात रेबीज इंजेक्शन न मिळाल्याने कुटुंबियांची धावपळ सुरू झाली आहे. पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेला एक नराधम बाप 1 महिन्यानंतर गजाआड झाला आहे. शिर्डी साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे त्याला गजाआड करण्यात यश आलंय. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पीडित मुलीला 7 महिन्यांची गरोदर केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने 50 वर्षीय नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नाशिकच्या दिंडोरी हद्दीतील जानोरी गावाजवळ असलेल्या अथर्व एक्सपोर्टला रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. द्राक्षाच्या बॉक्समुळे आणि कॅरेटमुळे आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. तळोजा MIDC मधील कारखान्याला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. जालना ते परभणी महामार्गावरील वाटूर येथे बंजारा समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. विमुक्त जाती अ आणि प्रवर्गात मागच्या अनेक वर्षांपासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी केली आहे. त्यामुळे बंजारा समाजातील लाभार्थ्यांवर अन्याय होत असून शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे गोर सेनेच्या वतीने वाटूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शेडशाळ भाळभाग येथे आता रेटरिंगचा प्रॉब्लेम झाल्यामुळे अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 47 प्रवासी जखमी झालेत. कुरुंदवाड आगाराहून सदरची बस गणेशवाडीला जात होती. अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट जवळच असलेल्या दरीमध्ये गेली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यवतमाळ शहरात दरोड्यांच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पुसद शहर पोलिसांनी मध्यरात्री उधळून लावला। दबा धरून बसलेल्या 5 आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले। यांच्याजवळून 15 मोबाईल, 2 धारधार चाकू, कोयता, एक आरीपत्ता, लोखंडी रॉड, मिरची पावडर, लांब दोर, एक दुचाकी यासह एकूण 1,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पळून गेलेल्या 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाई यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। प्रभू श्री रामचंद्राच्या आणि सीतामाईच्या श्रीलंकेवरून निघालेल्या पादुका शहरात पोहोचल्या असून मोठा भव्य दिव्य सोहळा सुरू झालाय। पारंपरिक वाद्यात वाजत गाजत संत महंतांची रथात बसून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे। यावेळी शहरातील क्रांती चौकात मोठ्या संख्येने महिलांसह भाविक उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात शनिवारी 30 डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे। ही मोहीम 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबवण्यात येणार आहे। स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। नवी मुंबईतील मंडई बाजारामध्ये भाज्यांचे दर वधारले असून 8 दिवसांपूर्वी 5 ते 10 रुपये जुडीने विकली जाणारी मेथी, कोथिंबीर आता 20 ते 30 रुपयांपर्यंत विकली जाते। दुसरीकडे फ्लॉवर, कोबी, मटारच्या दरात देखील 5 ते 10 रुपयांची वाढ झाली। अवकाळी पावसाने आता पाण्याची असलेली कमतरता यामुळे भाज्यांची आवक घटली असून अशीच परिस्थिती राहिल्यास भाज्यांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायत।